अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 22 ऑगस्ट रोजी नाशिक शहरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अनुसूचित जाती समाजामध्ये नाराजी असून त्या विरोधात हा महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी केलंय। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महामोर्चा महत्त्वाचा असल्याचं गांगुर्डे यांनी म्हटलंय। त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या या महामोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जो 22 तारखेला नाशिकमध्ये महामोर्चा निघणार आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे की असंविधानिक उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे। आणि हे जे बदर कमिटीचा अहवाल पब्लिक डोमेन मध्ये न येता जो आरक्षणाच्या वर्गीकरणाचा घाट इथल्या सरकारने घातलेला आहे, त्याच्या विरोधात जनतेमध्ये रोष तयार झालेला आहे। दिनांक 14 ऑगस्ट रोजीच बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या संदर्भात जर सरकारने पावले काही उचलली तर लोकांमध्ये प्रक्षोभ तयार होईल, आणि तो प्रक्षोभ आता महाराष्ट्रभराच्या मोर्चामधून आपल्याला दिसत आहे। आणि येणाऱ्या 22 तारखेच्या मोर्चाला सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करावा असं मी समाज बांधवांना आवाहन करेन। आणि येणाऱ्या 22 तारखेला शेड्यूल कास्ट मधल्या 59 जातींनी या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून लाखोच्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी विनंती करतो।